तुमचं आजच्या व्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज आपण चाललो आहोत ट्रेकिंगला कर्नाळा किल्ल्यावरती। तर दिव्यावरून म्हणजे मी जिथे राहतो तिथून 38 ते 40 किलोमीटर अंतरावरती आहे कर्नाळा किल्ला। तिथेच कर्नाळा बर्ड सँक्च्युरी सुद्धा आहे, ती आपण मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे। आणि आज आपण चाललो आहोत ट्रेकिंगला कर्नाळा किल्ल्यावरती। तर तो कसा बांधला, कुणी बांधला, त्याचा इतिहास काय ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। त्याला वाटा किती आहेत त्या कर्नाळा किल्ला सर करायला, तर तो कर्नाळा किल्ला कसा सर करायचा हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला जाऊयात कर्नाळा किल्ल्यावर। हा आहे दिवाशिव फाटा रोड। इथून आपण कळंबोलीला जाऊ आणि कळंबोलीवरून गोवा हायवे पकडून आपण सरळ कर्नाळ्याला जाणार आहोत। अशा प्रकारे आपण आता कर्नाळा अभयारण्य इथे पोहोचलेलो आहोत आणि कर्नाळा अभयारण्याचा हाच मुख्य गेट आहे जो माझ्या बाजूला बघताय। आणि आज खूप रायडर्स आणि खूप लोक आले आहेत। आज संडेचा दिवस आहे आणि आता वाजलेत 7:45, म्हणजे 7:30 वाजता मी जवळजवळ इथे आलो आणि तिथपासून हे ऑलरेडी एवढी लोक आलेली आहेत। सो कर्नाळा फोर्टसाठी ट्रेक करण्याचा हा मुख्य गेट आहे जो कर्नाळा पक्षी अभयारण्य जो आहे बर्ड सँक्च्युरी, तिथूनच हा वरती जातो जो आता जिथे ट्रक जातोय। आणि तर आता आपण या मेन गेट मधून आपण वरती जाणार आहोत। पहिल्यांदा नाश्ता चहा वगैरे काहीतरी करू आणि त्याच्यानंतरला सरळ वरती आपण ट्रेक करत वरती किल्ल्यावरती जाऊ। चला। सो आता आपण मुख्य गेट मधून आतमध्ये चाललोय आणि माझ्या हातात आता ह्या तुम्ही जॅकेट, हेल्मेट आणि पॅन्ट बघताय। सो रायडिंगचे गिअर्स आहेत, तर त्यांनी बेसिकली मला पुढेच कॅरी करायला सांगितलं। तिथे बाहेर गेटच्या बाहेर ठेवून घेतलं नाही, तिकीट काउंटरच्या इथे। सो आता मला एवढं हा जो पूर्ण रस्ता दिसतोय तिथपर्यंत मला तो घेऊन जायचा आहे। म्हणजे त्याच्या पुढेही एक कॅन्टीन आहे, 2 कॅन्टीन आहेत। एक आता इथे समोरच आपल्याला लागेल, त्याच्या पुढे पण एक कॅन्टीन आहे, तिथे मी ठेवणार आहे, तिथे चहा नाश्ता करणार आहे। पहिल्या कॅन्टीनच्या इथे मागच्या वेळेला मी केलेलं। सो आता नेक्स्ट वेळेला म्हणजे आता ह्या वेळेला मी पुढच्या कॅन्टीनमध्ये नाश्ता करेन आणि तिथेच हे हेल्मेट, गिअर्स वगैरे ठेवेन। सो हे पण तुम्ही लक्षात ठेवा की सामान घेऊन येत असाल तर तुम्हाला कॅन्टीनमध्ये किंवा इतरत्र कुठेतरी ठेवावं लागेल, बाहेर तिकीट काउंटरच्या इथे ठेवून घेत नाही। सो आता आपण दुसऱ्या कॅन्टीनच्या इथे पोहोचलो आहोत आणि मी आता वडापाव ऑर्डर केलाय। वडापाव आणि चहा घेणार आहे, मस्तपैकी गरमागरम चहा। आणि बरोबर माझ्या राईट साईडला समोर तो कर्नाळा किल्ला दिसतोय, तिकडे आपण जाणार आहोत। पण वरती जायला 1.5 ते 2 तास लागतात ऍटलिस्ट, आणि परत यायला 2 तास, म्हणजे जवळ, आणि त्यात व्हिडिओ शूट करणार, वरती थांबणार, म्हणजे जवळजवळ 5 तासाचं ट्रेक होणारच आहे, 5 तास वरती लागणार आहे। सो त्याच्यामुळे पाणी आपल्याला वरती सोबत असणं खूप गरजेचं आहे। म्हणून मी आता 2 बॉटल घेतल्यात आणि त्या 2 बॉटल मी याच्यामध्ये घेणार आहे। सो 2 बॉटल याच्यामध्ये 2 लिटर आरामात सहज राहतं। सो ही बॉटल मी घेऊन वरती जाणार आहे। सो एकट्याला 2 लिटर पाणी भरपूर होईल। आणि अशा प्रकारे आपण आता ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे। आणि याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या जवळजवळ निसर्ग निर्मित आहेत। ही अशी झाडांची मुळं आलेत बाहेर आणि त्या मुळांनी ती माती पकडून ठेवले आणि त्याच्याच त्या मग हळूहळू नंतर पायऱ्या होत गेल्यात। जास्त मेजरली अशा काही मधल्याच टप्प्यात पायऱ्या होत्या, अदरवाइज बाकी हे असंच चालायचं, असाच ट्रेल आहे सरळ।
पहिलाच जो ट्रेल आहे, जो चढण्याचा भाग आहे तो सरळ सरळ डोंगर आहे आणि सरळ चढ आहे. सो त्याच्यामुळे स्टार्टिंग पासूनच तुमचा दम निघतो. स्टॅमिना पहिल्यांदाच अर्ध्या तासातच तुमचा संपून जातो. पण माझे पाय अजून दुखलेले नाहीत. मला थोडीशी मी ट्रेडमिलवरती धावतोय सध्या त्याच्यामुळे. पण थोडा चढ चढल्यावरती असा सरळ भाग पण तुम्हाला तिथपर्यंत चढ होता आणि आता हा असा सरळ भाग, सरळ ट्रेल पण आहे. आता जवळजवळ सरळ आहे आणि कडक ऊन लागतोय. जून महिना आहे, पावसाचे दिवस आहेत, पण तरी पण कडक ऊन आहे. सो त्याच्यामुळे म्हणून मी पाणी खूप घेतलंय. अशा प्रकारे आपण गडाच्या मुख्य दरवाजाशी आलेलो आहोत आणि हा आहे मुख्य दरवाजा. इथून आपल्याला आतमध्ये जायचंय. मुख्य दरवाजा म्हणजे इथल्या माचीचा सुरुवातीचा पहिला भाग. मुख्य दरवाजा जो प्रॉपर दरवाजा आहे तो वरच्या बाजूला आहे. फायनली आपण कर्नाळा किल्ला सर केलेला आहे एका तासात. बरोबर 1.5 ते 2 तासाची ट्रेकिंग आहे असं म्हणतात, पण आपण तो एका तासात केलाय. त्यात व्हिडिओ शूट वगैरे करत एवढं एका तासात आपण केलंय. मी नॉनस्टॉप आलो आणि पहिल्यांदाच पाण्याचा ब्रेक जो इथे किल्ल्याच्या पायथ्याशी केला आणि वरती मग किल्ल्यावर आलोय. हा जो इथे दिसतोय जो खाली तो आहे मुख्य दरवाजा. तिथून आपण वरती यायचं आणि ही होते माची सुरू. तो तिथे भगवा झेंडा अगदी अभिमानाने फडकतोय आणि तिथून पुढे आल्यावरती हा असा किल्ल्याचा परिसर आहे आणि इथे पुढे आपल्याला दिसत आहेत ते केव्ज आहेत. तर तिथे आपण आता जाणार आहोत. आणि हा जो माझ्या खालच्या बाजूला दिसतोय तो आहे गोवा हायवे. तिथूनच आपण वरती आलोय कर्नाळा बर्ड सँक्च्युरीच्या इथून. आपण किल्ला सर केल्यानंतर मला हे मित्र वाटेत मिळालेत. त्यांनी माझे चांगले फुटेज वगैरे काढलेत. सो मित्रांनो, हा ध्रुव आहे. तुझं नाव काय? रोहित. आणि हा ऋषी. तर आपका एक्सपिरियन्स कैसे रहा? कसं वाटलं ध्रुव तुला? खूप छान फोर्ट आहे, खूप छान फोर्ट आहे. आम्ही स्टार्टिंग केली आणि त्या स्टार्टिंग पासून आम्हाला बर्ड सेंच्युरी बघायला भेटले. खूप सारे बर्ड्स बोलतो ना, खूप सारे व्हरायटीज बर्ड्स बघायला भेटले. आम्ही खूप चांगलं आहे. बर्ड सँच्युरी तुम्ही एक्सप्लोर केले? खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे. आणि जसं जसं वरती आलं तसं खूप मस्त वातावरण आणि व्ह्यू पण बघायला चांगला भेटला आपल्याला. आणि फायनली आपण आता फोर्टच्या इकडेच आहे, एंट्रन्स वरती. तर बघू शकता तुम्ही खूप बाकी किल्ल्यांचा. आणि हा कसा ट्रेक आहे? खूप छान आहे. सगळे किल्ले चांगले आपले महाराष्ट्राचे आणि हे पण एक वन ऑफ द बेस्ट फोर्ट यू कॅन से. छत्रपती शिवाजी महाराज की
कंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। नमो पार्वती पदे हर हर महादेव हर महादेव। आता आपली किल्ले भ्रमंती झालेली आहे। कर्नाळा किल्ला आपला पूर्णपणे फिरून झालेला आहे। त्याचा जो एरिया आहे तो खूप छोटा आहे, लवकरच फिरून होतो। आजूबाजूला खूप छोटे मोठे असे बुरुज आहेत, दरवाजे आहेत जे सुव्यवस्थित आहेत। अगदीच मी इंटरनेटवर वाचलेलं त्यावेळेला मला असं कळलं की नाही त्या व्यवस्थित नाही आहेत, खराब झालेत, पण काही पार्ट खराब झालाय, पण बऱ्यापैकी हा किल्ला व्यवस्थित आहे। माची आहेत व्यवस्थित, बुरुज व्यवस्थित आहेत आणि हा जो आपल्याला दिसतोय मोठा तो पांडू सुळका म्हणजे ज्याला पांडू टॉवर सुद्धा म्हणतात। तर आता जाणून घेऊयात ह्या किल्ल्याबद्दल थोडक्यात ह्याची हिस्ट्री। तर हा किल्ला बांधलेला आहे देवगिरी यादव यांनी 1248 साली हा बांधायला सुरुवात केला आणि हा 1300 पर्यंत हा किल्ला बांधून पूर्ण केला आणि त्याच्यानंतरला मग वेगवेगळे राज्यकर्ते राज्य करून गेले, ज्याच्यामध्ये पहिले देवगिरीचे यादव, त्याच्यानंतरला गुजरातचे सल्तनत आले, त्याच्यानंतर निजाम आले, त्याच्यानंतर मुघल आले, मुघलांनंतरला पोर्तुगीजांनी घेतला, परत मुघलांनी घेतला, त्याच्यानंतरला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला 1670 साली घेतला। तर 1670 साली ज्यावेळेला हा किल्ला मराठ्यांनी पुन्हा घेतला त्याची खूप इंटरेस्टिंग हिस्ट्री आहे। ज्यावेळेला पुरंदरचा तह झाला होता त्याच्यामध्ये 23 किल्ले गेले होते, त्या 23 किल्ल्यांपैकी हा एक कर्नाळा हा जो किल्ला आहे तो सिंहगड पहिल्यांदा घेण्यात आला 23 किल्ल्यांपैकी। त्याच्यानंतरला दुसरा किल्ला जो हा किल्ला घेण्यात आला तर त्यावेळेला खूप पावसाळा होता, असा जून जुलैचा महिना होता, त्यावेळेला मराठ्यांनी याच्यावरती आक्रमण केलं कारण हा व्यापारिक दृष्ट्या हा किल्ला खूप महत्त्वाचा होता। छोटा असला तरी एका बाजूला गुजरात, दुसऱ्या बाजूला घाटावरती घाटमाता आणि त्याच्या बाजूला कोकण असा जो चालणारा व्यापार होता तो व्यापारावरती लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याच्यावर जाच ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याचा वापर केला जाईल आणि खाली कोकणावरती सुद्धा शत्रूंवरती नजर ठेवण्यासाठी हा विशेषतः टॉवर म्हणून या किल्ल्याचा वापर केला जायचा। सो असा हा किल्ल्याचा थोडक्यात इतिहास आहे आणि वरती बंदुकांचा मारा वगैरे होत होता, तोफा होत होत्या, तरी सुद्धा मराठ्यांनी हा खालती जंगलाचा भाग जंगल भागात वेढून नाकेबंदी करून मुघलांना त्यांनी हरवलं शेवटी आणि हा किल्ला 1670 साली काबीज केला आणि त्याच्यानंतरला पुन्हा तो इंग्रजांकडे आला किल्ला आणि त्याच्यानंतर आता तो अशा अवस्थेमध्ये आहे। सो असा आहे हा किल्ल्याचा इतिहास। अगदी मी एका तासामध्ये हा किल्ला सर केला आणि ट्रेकिंग सुद्धा खूप छान आहे। सुरुवातीला चढ आहे तो अर्धा तासात कंप्लीट होतो आणि अर्धा तासात असा जो सपाट भाग दिसतोय तसा तो आहे। पनवेल पासून हा 10 किलोमीटर अंतरावरती किल्ला आहे। सो लवकरच आपल्याला पोहोचता येतं। सकाळी जर तुम्ही 7 वाजता आला तर 7:30 8:30 पर्यंत वरती सहज 1-1.5-2 तासात पोहोचू शकता। आणि जर तुम्हाला हा कर्नाळा फोर्टचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।